जाऊन इकडे तुम्ही 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पकडून जर विचारत असाल की तुम्हाला कधी प्रेम झाले का? नमस्कार मंडळी, तर आपण आलो आहोत आज नांदेडच्या यशवंत कॉलेज रोड जवळ. तर चला जाणून घेऊया इथल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया. सर तुम्ही बायकोसोबत भांडण करता का? लग्नच झालं नाही माझं. तुम्हाला काय वाटतं, नांदेडची मुलं भारी आहेत की मुली? नांदेडमधले तर मुलंच भारी आहे. सर तुम्हाला नांदेडमध्ये इंस्टाग्रामवरती पत्रकारिता बघून काय वाटते? नांदेडमधील इंस्टाग्रामवरची पत्रकारिता देशाचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारिता करते वेळेस लोकांना याची जाणीव असली पाहिजे की पत्रकारिता करते वेळेस त्यांनी कोणते प्रश्न उभे केले पाहिजेत. आज नांदेडमध्ये युवकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, दुसरीकडे आणि आपण पाहिलंच असेल की गेल्या वेळेस अतिवृष्टी अतिप्रमाणात झाली होती, त्याप्रमाणे श्रावस्तीनगर सारख्या प्रभागातील जे घर आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेले होते. आणि अशा प्रकारे एकही पत्रकार त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांच्या व्यथा, त्यांच्या काय जे दुःख आहेत ते पत्रकारितेनुसार मांडलेले नाही आहेत. येऊन जाऊन इकडे तुम्ही 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पकडून जर विचारत असाल की तुम्हाला कधी प्रेम झाले का, तर हा आजचा प्रश्न नाही आहे. हे आजकालच्या अँकर्सला आणि न्यूज चॅनल्सला समजलं पाहिजे की आजकाल काय चालू आहे आणि विद्यार्थ्यांना काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे आणि आपले प्रश्न कशा प्रकारे मांडले पाहिजेत हे त्यांना समजलं पाहिजे. कारण आमचा आवाज पोहोचवणारे हे फक्त पत्रकार आहेत.